नमस्कार, मी मनाली पाटील आणि आज आपण प्रश्न मनातले विथ सूरजमध्ये भेटणार आहोत माननीय श्री राजू आनंदराव दिंडोरले यांना, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि महानगरपालिकेच्या 2026 मध्ये होणाऱ्या नगरसेवक पदासाठीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्यामध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. सो प्रभाग क्रमांक 20 मधून ते यावर्षीच्या निवडणुका लढवणार आहेत. सो या एकूणच प्रभागामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यांचं या प्रभागाबद्दल आणि येणाऱ्या निवडणुकांबद्दल आणि पुढील 5 वर्षात होणाऱ्या गोष्टींबद्दल एकूणच काय मत आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर दादा, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा पहिला की हा आता जुना 75 प्रभाग आहे आणि आता नवा 20 जो झालाय. तर जुन्या 75 प्रभागमध्ये बरीच कामं झालेली आहेत, इथल्या लोकांच्या सोयीची बरीच कामं झालेली आहेत, म्हणजे जसे पाणी, रस्ते बऱ्यापैकी झाली आहेत. पण जीवबा नाना नगर किंवा सुर्वे नगर किंवा नाना पाटील नगर या ठिकाणी अजून थोडे पाणी, वीज किंवा रस्ते यांची अजून टंचाई आहे किंवा कामं झालेली नाहीयेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय झालं, 20 प्रभाग हा मोठा झाल्यानंतर मी सगळ्या वॉर्डचा डीपीआर ठरवून घेतला आणि उर्वरित जे 4 वॉर्ड होते, म्हणजे तसा जरा साळवेनगर बरा होता पलीकडचा, तर बाकीचे जे काही वॉर्ड होते ना बऱ्यापैकी कामं झालेलीच नाही. म्हणजे ड्रेनेज असू दे, रस्ते असू दे, गटर्स असू देत, एलईडी लॅम्प असू देत. कारण मी सुरुवात जेव्हा केली, सुरुवात करत असताना डीपीआर हातात माझ्या पूर्ण रेकॉर्ड आल्यानंतर तिथं एलईडी बल्ब नव्हते काही ठिकाणी. आता आमच्या वॉर्डामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही आहेत, तर त्या वॉर्डामध्ये सीसीटीव्हीचा एक अभाव होता. लोकांची सरकारी कामं जी होती, म्हणजे रेशन कार्डापासून अदर कामं, त्यांच्या काही गरजा होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या. त्यानंतर आता मोफतचं सांस्कृतिक भवन आम्ही केलंय लोकांसाठी. तर आणि ग्रास कटिंग मशीन, धूर फवारणी मशीन, औषध फवारणी मशीन, त्यानंतर जेसीबी, अशा प्रकारची सगळी कामं आम्ही आता सुरुवात केली आहे. 2 महिने झाले तिथे सुरुवात केलेली आहे तिथं आता आपण. ओके. तर म्हणजे हळूहळू जसं आता वेळ जाईल आणि कामं होत जातील तशी बाकीची कामं पण पूर्ण होत जातील तिथं. त्याचसोबत दुसरा आणखी एक प्रश्न असा होता की आता हा प्रभाग वाढलाय, जसं तुम्हीच म्हणाला, मोठं झालं, तर शहरापासून, मुख्य शहरापासून थोड्या हे प्रभाग लांब पडतात, अंतर पडतं. तर आणि हे आउटस्कट असल्यामुळे थोडं इकडं गुन्हेगारी आणि हा सगळा विषय पण थोडा वाढलेला आहे. तर मग एक वेगळी पोलीस चौकी इकडं व्हावी किंवा यासाठी काही. काय झालं, सुरुवातीला मी जेव्हा निवडून आलो त्यावेळी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेबांना प्रभागात आणलं आणि 71 सीसीटीव्हीचा लोकार्पण केला इथंच मारुती मंदिरच्या इथे. आणि प्रभागामध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावून घेतले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एलईडी बल्ब 100% आम्ही लावलेले आहेत. आणि त्यावेळी विश्वास नांगरे पाटील साहेबांना आम्ही एक प्रस्ताव दिलेला, लोकांच्या वतीने निवेदन दिलेलं की इथं पोलीस चौकी नको आहे. पोलीस चौकी आहे साळवेनगरमध्ये. पोलीस चौकी म्हणजे काय, 3-4 पोलीस असतात आणि एक PSI असतात. खरं इथं पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, एक PI म्हणजे पोलीस निरीक्षक पदाचा एक व्यक्ती असतो आणि बरोबर 101 पोलीस त्यामध्ये असतात. तर तो प्रस्ताव आता शेवटच्या टप्प्यावर आलेला. मला थोड्याच एक 5-6 महिन्यामध्ये पोलीस स्टेशन झालेलं दिसेल इथं. ओके. कारण त्यालाच जोडून माझा असा प्रश्न होता की जो आता महिला सुरक्षिततेचा जो एक अजून एक मुद्दा होतोय, जे देशभरात सगळं घडतंय, तर ते आपल्या शहरापर्यंत पोहोचायला, कधी कधी मी स्वतः महिला आहे म्हणून मला असं कधी कधी वाटतं की ते आपल्या शहरापर्यंत पण पोहोचायला वेळ नाही लागणार. कारण पिढी बदलतीये, माणसांची मानसिक दृष्ट्या माणसं बदलतात, मनस्थिती बदलतीये. तर त्यासाठी पण, कारण तेच परत आहे की आउटस्कर्ट्स आहेत, खूप रस्ते रिकामे असतात, माणसं खूप वेळा नसतात रस्त्याला, जसं मुख्य शहरात खूप वेळपर्यंत माणसं असतात किंवा काही ह्या गोष्टी. तर मग त्याच्यासाठी पण एक काही काय केलं, मगाशी मी तेच बोललो की आता सीसीटीव्ही हे कान आणि डोळे आहेत, त्यामुळं 50 सीसीटीव्ही आम्ही आता ऑलरेडी 30 सीसीटीव्ही लावलेले आहेत. आमच्या वॉर्डात जुने काही ठिकाणी आहेत. पूर्ण प्रभाग क्रमांक 20 जो झालाय मोठा, तो येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सीसीटीव्हीने कनेक्ट तुम्हाला दिसेल. अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही आणलेले आहेत आणि तिथं त्याला लाईट लागत नाही. आपण ह्याचे सोलर पॅनेलचे आणलेले आहेत. प्लस त्यामध्ये आपण सिम कार्ड जे असतात ते सिम कार्डचे आपण आणलेले नाहीत. तर मेमरी कार्ड त्यामध्ये बसणार आणि मोबाईलचा हॉटस्पॉट ओपन केल्यानंतर, सीसीटीव्हीच्या खाली गेल्यानंतर तुम्ही ओपन केला हॉटस्पॉट, तर 15 दिवसाचं रेकॉर्डिंग त्यामध्ये दिसणार. जेणेकरून ते लो मेंटेनन्सची चांगल्या किमतीचे आपण आणलेले आहेत. आणि 8-10 दिवसामध्ये ह्या मतदानाच्या अगोदर तुम्हाला पूर्ण 24 प्रकरण कनेक्ट दिसेल सीसीटीव्हीने. आता शहरात मी तुम्हाला सांगतो, जुना माझा वॉर्ड जो 75 होता, हा 81 मध्ये एकमेव वॉर्ड होता की अखंड प्रभागामध्ये सीसीटीव्ही आम्ही लावलेली. त्यामुळे महिलांसाठी आम्ही त्या सुरक्षेसाठी त्या गोष्टी
पाऊल उचललेली आहेत, अगोदरच उचललेली आहेत. नक्कीच मला वाटतं की याचा एकूणच सगळ्या इथल्या महिलांना आणि एकूणच सगळ्याच रहिवाशांना याचा चांगला एक उपयोग होणार आहे असं मला वाटतंय. आणि आणखी एक प्रश्न असा होता की इथं आता हॉस्पिटल आहे, जे सरकारी हॉस्पिटल आहे, आरोग्य केंद्र जे आहे, तिथं पेशंटना ऍडमिट होण्याची सोय सध्या नाहीये, तर तिथं बेड्स उपलब्ध नाहीये, तर त्याच्या दृष्टीनं पण काही काय झालंय, महानगरपालिका आपली डवर्ग आहे आणि छोटे असल्यामुळे आरोग्य केंद्र प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपल्या आता उपनगर म्हणजे वाढतं उपनगर पाहता तुम्ही म्हणता तसं एक मोठं हॉस्पिटल असणं शासकीय गरजेचं आहे. आणि त्यानुसार आमच्याकडे 1-2 जागा पण बघितलेल्या आहेत आणि महानगरपालिकेला त्या सुचवलेल्या पण होत्या, कारण तेवढ्यात ते 20 ला टर्म संपली. कारण कोरोना आल्यानंतर हॉस्पिटलची गरज किती वाढली याचा अभ्यास करून आम्ही महापालिकेत पाठपुरावा केलेला आहे. जर का 16 तारखेला जर चांगला रिझल्ट लोकांनी दिला तर आम्ही 1-2 वर्षातच त्या गोष्टीला पूर्ण देऊ शकतो. ओके. तर म्हणजे आता दादांचं असं पण म्हणणं आहे की हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर योग्य उमेदवार निवडून दिला तर तुमच्या सगळ्या सुखसुविधा तुमच्यापर्यंत पुरवल्या जाणारच आहेत आणि त्यासाठी ते कार्यरत सुद्धा आहे. मला आणखी एक अशी गोष्ट कळाली आहे की तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ तुम्ही जो हॉल बांधलेला आहे तो तुम्ही मोफत उपलब्ध करून देणार आहात. तर त्याबद्दल नेमकं तुमचं त्यामागची भावना आणि विचार काय आहे? नाही, काय झालं, आता मी नगरसेवक असल्यामुळं रोज लोक येत असतात माझ्याकडे की साहेब ह्या हॉलचं भाडं जास्त आहे, तुम्ही जरा मदत करा. आणि काय होतं की आमचे वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी एखादी अशी गोष्ट करावी मला वाटली की काहीतरी लोकांना त्यातनं मिळालं पाहिजे. नुसताच पुतळा उभा करा किंवा त्यांचं कुठं तर काहीतरी स्मारक उभा करा, त्याला काय अर्थ नाही. वडील आमचे सडळ हातानं, हात त्यांचा मोकळा होता, त्यामुळं आम्ही विचारत होतो की मी काय नेमकं करायचं. आता काय जिम करायला गेलो तर मी जिमही केलेली आहे, ओपन जिम. मग त्या पद्धतीने एक डोक्यात आलं की सांस्कृतिक भवन जर केलं तर गोरगरीब लोकांची लग्न होतील. त्यामध्ये आता 900 लोक बसतील एवढे आसन क्षमता आहे. त्यामध्ये भांडी, साऊंड सिस्टीम, खुर्च्या, टेबल ऑल सगळं आपण मोफत व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने कायमस्वरूपी आमच्या वडिलांचं नाव तिथं राहील आणि एक आठवण राहील लोकांच्यात की आपण लग्न कुठल्या हॉलला केलं, ते नाव वडिलांचं आमच्या कायमस्वरूपी टिकावं एवढ्यासाठी तो एक प्रयत्न होता आणि लोकांना मदत व्हावी, गोरगरीब लोकांना. तर तो हॉल सुद्धा अवेलेबल आहे आणि तो लोकार्पणच केलेला आहे. तर त्याची पण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे उपयोग करून घेतला, तर त्यासाठीच तो हॉल सुद्धा आहे. आणि एक लास्ट क्वेश्चन असा होता की आता या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर तुमचं पुढचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? म्हणजे आता तुम्ही काही गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत आणि आता अजून काय होतील? काय झालं मॅडम, आता निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय करत असतात बरेच की रस्ता, गटर, लाईट, पाणी ह्याच्यावर लक्ष देत असतात. ते आमचं प्रामुख्याने असेलच. खरं उर्वरित जे काय गोष्टी आता माझ्या प्रभावामध्ये झाल्या, ते विरंगुळा केंद्र झालं, इथं आरोग्य केंद्र झालं, मोठं क्रीडांगण झालं, अभ्यासिकेचं काम सुरू आहे, त्यानंतर मोफत हॉल दिला आपण, माझी मोफत अँब्युलन्स फिरते. अशाच पद्धतीनं अखंड प्रभागामध्ये आपण संस्कार वर्ग सुरू करतोय. लहान मुलांचे लाठीकाठी वर्ग आता माझ्याकडे सुरू आहेत. माझ्या प्रभागामध्ये संस्कार वर्ग आहेत, लाठीकाठीचे प्रशिक्षण केंद्र आहेत आणि अदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्निशामक दलाचं मोठं ऑफिस तिथं आपण आपल्या प्रभागामध्ये करतोय 20 मध्ये. अजून बरेचसे असे आहेत की तुम्हाला 1-2 तास जातील त्यात, कारण तुम्हाला प्रत्येक उमेदवार रस्ता गटाराशिवाय काय सांगणार नाही. तर आमच्याकडे संस्कार वर्गापासून सीसीटीव्ही पर्यंत आणि सीसीटीव्ही पासून लोकांच्या ज्या गरजा असतात रोजच्या, त्या गरजा पूर्ण करण्यात आपण यशस्वी ठरलेलं आहे. ओके. तर म्हणजे मला असं वाटतं की जे मुख्य शहरात ज्या सोयी सुविधा आहेत, ज्या इथपर्यंत लवकर पोहोचू शकत नाहीत, त्या सगळ्या सोयी सुविधा इथं आउटस्कर्टमध्ये देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असंच मला तुमच्यासोबत आता बोलताना वाटलं आणि जे की खूप चांगलं कार्य आहे. तर तुमच्या सगळ्या गोष्टी आणि तुमचं भविष्याचं प्लॅनिंग ऐकून खूप छान वाटलं आणि तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.